पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या संत नामदेव महाराज चरित्रकथा याच्या 4थ्या भागामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. नामदेव नामदेव धरा भाव दृढ हा, धरा भाव दृढ हा, धरा भाव दृढ हा. देव सांगे वैष्णवासी नकायासी विसंभू, नकायासी विसंभू, नकायासी विसंभू. भक्तरत्नं संतवर्यं भक्तिमार्ग प्रदीपकं विठ्ठलांग्रिरतं वन्दे नामदेव पुनः पुनः. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मंडळी, कालच्या भागापर्यंत आपण नामदेवरायांच्या चरित्राचा थोडाफार विस्तार पाहिलेला आहे. नामदेवरायांचा कुटुंब विस्तार कसा झाला ह्याचा काल आपण विचार केला. नामदेव महाराजांची पांडुरंगाची भक्ती अतिशय गोड अशा स्वरूपाची होती, निर्मळ होती, चोख होती, शुद्ध भक्ती नामदेवरायांची आहे. परंतु त्या भक्तीमध्ये परिपक्वता यावी, त्या भक्तीला पूर्णत्व यावं, म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती ती व्हावी, ही भगवंताची इच्छा होती. बालसुलभ असणारा जो भाव आहे, भक्तिप्रेमाचा भाव, तो नामदेवरायांच्या भक्तीमध्ये होता. पण त्याला परिपक्वता आली तर अजून त्याच्यामध्ये आनंद येतो. म्हणून भगवंताने काही लीला अशा केल्या की नामदेवरायांची भक्ती परिपक्व व्हावी. त्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांच्या भेटीचा योग नामदेवरायांना आला एकदा. ही 4 भावंड वारीकरता पंढरी क्षेत्रामध्ये आलेली आहेत. आणि आल्यानंतर वारीच्या नियमाप्रमाणे चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन, कथा, कीर्तन इत्यादी सगळे नियम पार पाडले आणि भगवंताच्या दर्शनाकरता ही चौघही त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यावेळेला नामदेव महाराज गरुड खांबाजवळ कीर्तन करत उभे होते. त्यांचं नित्यनियमानं भजन गरुड खांबाजवळ असायचं. आज ज्याला आपण रंगशिळा म्हणतो, ज्या रंगशिळेवरती आपण भगवंताचं दर्शन घेऊन आल्यानंतर तिथं आल्यानंतर आपण देवाकडे तोंड करून उभा राहतो आणि कान धरून त्या रंगशिळेवर आपण नाचतो आणि लोटांगण घालतो. कारण नामदेवरायांनी वर्णन केलंय की लोटांगण घालिता महाद्वारी, कान धरुनी नाचे गरुड पारी. त्या गरुड पाराजवळ कान धरून नाचावं. कुठं? तर त्या रंगशिळेवर. तीच रंगशिळा नामदेवरायांनी जिथं कीर्तन अखंड करावं, भजन करावं, ती रंगशिळा आहे. तेव्हा तिथं नामदेव महाराज कीर्तन करत उभे होते. हे चौघही जण आतमध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन आले. आल्यानंतर बाहेर आल्यानंतर नामदेवरायांचं दर्शन घ्यावं म्हणून निवृत्तीनाथ महाराज पहिल्यांदा पुढं आले. निवृत्तीनाथांनी नामदेवरायांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आले. त्यांनी नामदेवरायांच्या पायावरती डोकं ठेवून नमस्कार केला. त्यानंतर सोपान काका आले. त्यांनी नमस्कार केला. आणि हे सगळं मुक्ताबाई बघत होत्या, बाजूला उभ्या राहून पाहत होत्या. कारण वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, तुकाराम महाराजांनी तो नियम सांगताना असं सांगितलेला आहे, पंढरीशी लोका नाही अभिमान, नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. महाराज म्हणतात पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका.
वारकरी धर्मातला सगळ्यात महत्त्वाचा एक सिद्धांत असा आहे की प्रत्येकाने प्रत्येकाला नमस्कार करायचा. त्याच्यामध्ये लहान मोठा नाही, ज्ञान अज्ञान नाही, जातीयतेचा भेद नाही, कुठलाही भेद वारकऱ्यांच्यामध्ये नाही. सगळे विठ्ठल रूप म्हणून पांडुरंगाचं दर्शन जसं घेतो आपण तसं एकमेकाचं दर्शन घ्यायचं असा नियम आहे. परंतु नामदेव महाराज पंढरपुरातले भक्त असून, मोठे कीर्तनकार असून, लढीवाळ पांडुरंगाचे भक्त असून, तरीसुद्धा मुक्ताबाईंच्या मनात असं आलं की म्हणले आपल्या तिघाही दादांनी नमस्कार केला त्यांना, पण यांनी प्रतिनमस्कार केला नाही, साधा हातही जोडले नाहीत, काही त्याच्यात प्रतिक्रिया दिली नाही कोणत्याही प्रकारची. मुक्ताबाईंना मनात राग होता. तेवढ्यात निवृत्तीनाथ म्हणले, मुक्ता अगं म्हणले पाया पड, त्यांच्या महाराजांच्या पाया पड. मुक्ताबाईंनी फणकाराने विचारले, कुठल्या महाराजांच्या पाया पडू? मुक्ते असं का म्हणते? हे नामदेव महाराज आहेत, पंढरपूरमधले श्रेष्ठ भक्त आहेत, पंढररायाचे अतिशय लाडके आहेत. ते तुला माहिती आहे का, त्यांनी देवाला नैवेद्य खाऊ घातला होता. मुक्ताबाई म्हणली, असं काय? घातला असेल म्हणले खायला, काय अवघड आहे म्हणले, त्यात काय विशेष आहे? मग यांच्या पाया त्याच्यामुळं पडायचं काय? मुक्ता असं बोलू नये, मोठी माणसं आहेत ती, देवाच्या जवळची आहेत. तेव्हा मुक्ताबाईंनी सरळ प्रश्न केला, दादा तुम्ही त्यांच्या पाया पडला, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तुम्हाला? ज्ञानदादा पाया पडला, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? सोपानदादा पाया पडला, काही प्रतिक्रिया दिली नाही. जो नमस्काराला प्रतिक्रिया देत नाही, नमस्काराला प्रतिनमस्कार करत नाही किंवा नमस्कार करणाऱ्याचा आदर करत नाही, त्याच्या पाया का पडायचं? असं मुक्ताबाईंनी सरळ प्रश्न केला. तेव्हा निवृत्तीनाथ असं म्हणतात की मुक्ता असं बोलू नये बरं का, तो देवाच्या जवळचा अत्यंत श्रेष्ठ भक्त आहेत नामदेव महाराज. हां, देवाच्या जवळच्या भक्ताला असं बोलायचं नाही. तेव्हा मुक्ताबाईंनी पुन्हा प्रतिप्रश्न असा केला. मुक्ताबाई म्हणतात निवृत्तीनाथ दादांना, अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही. मुक्ताबाई म्हणू लागल्या, दादा तुम्ही म्हणता अखंड देवाजवळ राहणारा भक्त आहे, अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. अजून का अहंकार गेला नाही त्याचा? आणि जर अहंकार गेला नसेल तर मग त्याला देवाच्या जवळचा म्हणायचा कसा? असा सडेतोड प्रश्न ऐकला नामदेव महाराजांनी. झणझणीत मिरचीचा झटका जसा लागावा तसा नामदेवरायांच्या अंतःकरणाला झटका लागला. त्या सगळ्या भगवंताच्या लीला होत्या. त्यांची भक्ती तर गोड होतीच, निर्मळ होती, वात्सल्य भावाची भक्ती होती, परंतु त्याच्यामध्ये परिपक्वता यायला पाहिजे म्हणून हा सगळा भाग भगवंतांनी रचलेल्या लीलेचा भाग होता. त्यानंतर एकदा प्रसंग असा घडला, वाळवंटामध्ये सगळ्या संत मंडळींची सभा भरलेली होती. वारीला आलेल्या निमित्तानं कीर्तन प्रवचन वगैरे सगळी झाली. दुपारची निवांत वेळ होती. सगळी मंडळी त्या ठिकाणी एकत्र बसलेली, चर्चा विचार विनिमय सुरू होता. आता कोणत्या प्रवृत्तीची माणसं एकत्र आल्यानंतर काय चर्चा होते हे आपल्याला माहितीच आहे. राजकीय क्षेत्रातली माणसं जर सगळी एकत्र बसली तर ती चर्चा होत असते. शेतकरी जर एकत्र बसले तर पिका पाण्याची चर्चा होत असते. ज्या ज्या क्षेत्रातली माणसं एकत्र येतात त्या त्या विषयावर चर्चा होत असते. इथं सगळी संत मंडळी एकत्र आलेली होती. प्रत्येक जण आपापला अनुभव सांगत होतं. प्रत्येक जण भक्ती मार्गातल्या काही असणाऱ्या वर्म सांगत होते. चर्चा देवाणघेवाण चालू होती. तेवढ्यात मुक्ताईने पुन्हा एक प्रश्न निर्माण केला. त्या ठिकाणी अनेक संत मंडळी होते. त्यामध्ये सर्वात ज्येष्ठ असणारे संत गोरोबा काका होते. आणि मुक्ताबाईंनी प्रश्न केला, काका म्हणे तुम्ही सगळ्यात मोठे, बोल म्हणले. मुक्ता तुझं काय म्हणणं आहे? नाही, माझं म्हणणं एवढं असं आहे की तुम्हाला मडके भाजण्याचा, मडके कच्ची पक्की ओळखण्याचा तुम्हाला फार जुना अनुभव आहे. हो म्हणले, तिथं मडक्याचा इथं काय संबंध आहे? नाही म्हणले, संबंध आहे. कारण ही जी सगळी मडकी आहे आता इथं जमा झालेली, ह्या मडक्यामध्ये कच्चा आणि पक्कं मडकं आपल्याला बघायचं आहे. म्हणले कुठलं आहे? म्हणजे काय मुक्ता? तेव्हा मुक्ताईने सांगितलं की म्हणजे तुम्ही काय करा, तुमचं जे मडकं तपासण्याचं जे थापटणं असतं ते घ्या
आणि इतर जी जमलेली मडकी आहेत सगळी माझ्या सकट सगळी, ते प्रत्येक मडकं त्या थापटण्यानं वाजवून बघा म्हणले, पक्क भाजलंय का कच्चं आहे. गोरोबा काकांच्या लक्षात हा सगळा प्रकार आला. गोरोबा काकांनी मुक्ताईच्या म्हणण्याप्रमाणे ते थापटणं हातामध्ये घेतलं आणि प्रत्येकाच्या डोक्यावरती एक एक तडाखा त्या थापटण्याचा दिला. आणि तो देत असताना प्रतिक्रिया त्या व्यक्तीची काय ती बघितली. प्रत्येकाला त्या थापटण्याचा तडाखा मारल्यानंतर त्यांच्या ठिकाणी देहभाव शिल्लक नसल्यामुळं, देह अंकृती शिल्लक नसल्यामुळं परिणाम काही जाणवला नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, थापटणं घेऊन मारण्याचा अर्थ खरोखरच लाकडाचं थापटणं डोक्यावर मारलं पाहिजे असा नाही. तो रूपकात्मक कल्पनेचा भाग आहे. कारण आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी रूपकात्मक आपल्याला सांगितलेल्या आहेत. रूपकात्मक म्हणजे सांगितल्यानंतर माणसाला, सामान्य माणसाला कळतंय. उदाहरणार्थ एक सांगतो आपल्याला, रावणाला 10 तोंड होती असं जेव्हा आपण म्हणतो, ती प्रत्यक्ष 10 तोंड होती का रावणाला? 10 मुंडकी होती का? आणि तशी जर 10 मुंडकी एका धडावर असतील तर तो झोपत कसा असेल उभा आडवा? मग हा प्रश्न येतो ना. तर 10 तोंड होती हे रूपक झालं. म्हणजे पूर्वी चित्रलिपी असायची, त्या चित्रलिपीमध्ये एखादी घटना सांगत असताना ती चित्र काढून दाखवण्याची पद्धत होती. त्यामुळं रावणाला 10 तोंड आहेत, 10 मस्तक आहेत. याचा अर्थ असा, रावणाला 10 भाषा अवगत असाव्यात, किंवा एका मेंदूमध्ये जेवढं ज्ञान माणसाचे असतं त्याच्या 10 पट ज्ञान रावणाच्या मेंदूमध्ये असावं. इतका प्रगल्भ मेंदू, सुपर मेंदू असावा, याकरता त्याला 10 मस्तकाचं असं म्हटलं असावं. पण ते सामान्य माणसाला कळण्याकरता त्याला 10 मस्तक असलेले चित्र काढून दाखवलं गेलं आणि ती रूढच निर्माण झाली की 10 तोंड्याचा रावण. असा ते अध्यात्मामध्ये आपल्या समजून घेण्याची भाग असतात, त्याला रूपक म्हणतात. इथं ते लाकडी थापटणं वगैरे हा रूपक आहे. ह्याचा अर्थ असा घ्यायचा की अध्यात्म क्षेत्रामधला तयारीचा जो मनुष्य असतो तो कोणत्याही आघातानं डगमगत नाही, कुठल्याही आघाताला तो दुःख मानत नाही. तर ते सगळे आलेले सोशी जगाचे आघात, कारण एका ठिकाणी म्हणले, तोची संत सोशी जगाचे आघात, हेच थापटण्यानं मारणं झालं. तेव्हा रूपकासाठी म्हणून ती तशी कथा निर्माण केलेली आहे. आणि मग नामदेवांच्या वरती ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला नामदेव महाराज म्हणले, हे मार खाण्यापेक्षा आपण इथनं पळून गेलेलं बरं. सरळ पळत निघाले. तेव्हा मुक्ताबाई ओरडल्या, कच्चं रे कच्चं म्हणले, हे एक मडकं कच्चं निघालं म्हणले त्यात. अशा प्रकारचा नामदेवरायांचा अपमान झाला. तिथं धावत पळत पांडुरंगाच्या रावळात आले. पांडुरंगाच्या पायाला मिठी घातली. म्हणली, देवा काय रे म्हणली तुझी संत मंडळी, ह्यांना काय संत म्हणायचं का काय म्हणायचं? म्हणले, मारकुटे आहेत म्हणले. काय झालं नामा? काय म्हणले, त्या चिमुरडीनं म्हणले त्या पोरगीनं कळ लावली म्हणले आणि हे सगळे तिचं म्हणणं ऐकायला लागले म्हणले, सगळ्यांनी तिच्या म्हणण्याप्रमाणे केलं म्हणले. काय केलं? डोक्यात थापटणं मार लागले म्हणले सगळ्यांच्या, आणि मला मार मिळेल म्हणताना मी पळून आलो म्हणले देवा, बाकीच्याने मार खाल्ला म्हणले. देव हसले. म्हणले, नामा कसं तुला समजावायचं म्हणले, कसं शिकवायचं तुला? आता तू माझ्या जवळचा आहेस, माझा लाडका आहेस, ही सगळी गोष्ट बरोबर आहे, परंतु त्या संतांच्या बरोबरीला, त्यांच्या पंक्तीला बसण्याच्या पात्रतेला अजून तो आलेला नाही आहेस. तूही माझा परमभक्त आहेस गोष्ट खरी, तेही माझे भक्त आहेत ही गोष्ट खरी, पण त्यांच्या भक्तीला जी परिपक्वता आहे, पूर्णत्व जे आलेलं आहे ते अजून तुझ्या ठिकाणी आलेलं नाही. त्याकरता नामा तुला सद्गुरूला शरण गेलं पाहिजे बाबा. गुरु करून घेतल्याशिवाय देवाचं स्वरूप आपल्याला कळत नाही. तेव्हा नामदेवरायांनी प्रतिप्रश्न केला, देवा सद्गुरू कशा करता करायचा? भगवत प्राप्ती करता. मग तो ज्याच्या प्राप्ती करता सद्गुरूला शरण जायचं, तो माझ्या हातातच आहे ना. अगदी माझ्या म्हणण्याप्रमाणे वागतो, माझं ऐकतो, मी खाऊ घातलेलं खातो, मी हट्ट केलेला पूर्ण करतो, सगळं माझं सगळ्या इच्छा पूर्ण करणारा तो देव तू माझ्याजवळ आहेस. आता गुरूंच्याकडे मला जाण्याची गरज काय? तेव्हा भगवंताने सांगितलं, नामा हा एक भाग झाला म्हणले भक्तीतला, लढिवाळपणाचा, बालभावातला हा एक भाग झाला, परंतु परिपूर्ण तुला ब्रह्मदेव परमात्मा कळण्याकरता तुला सद्गुरूला शरण गेलं पाहिजे.
नाही म्हणले देवा, मला हे काय पटत नाही, मी तुला पूर्णपणे जाणतो. म्हणले असं? हो. मग म्हणले एक आपण खेळ खेळूया म्हणले. त्या खेळामध्ये जर तू जर नापास झालास तर म्हणले मग मी सांगतो ते ऐकलं पाहिजे. देवा म्हणले काय खेळ खेळायचा? आपण म्हणले लपाछपी खेळायची. मी लपणार आणि तुम्हाला पकडायचं. ठीक आहे म्हणले देवा, मी तुला कुठेही लपला तर हुडकून काढतो. बघ म्हणले नामा फसशील. नाही म्हणले फसणार. असं म्हटल्यानंतर म्हणले सुरू का खेळ? सुरू. 1 2 साडे माळे 3 असं म्हणून देवजी सिंहासनावरनं उतरले. ते त्या ठिकाणी धावत पळत सुटले आणि नामदेवराय त्यांच्या मागं पळायला लागले. पळता 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 रावणातनं बाहेर आले, महाद्वारातनं बाहेर आले, चंद्रभागा ओलांडली, पलीकडे गेले. नामदेव मागं पळतात, देव पुढं पळतात. कधी देव गुप्त होत होते, कधी प्रगट होऊन दाखवत होते. हे असंच नामदेवांना पळवत पळवत पळत कुठंपर्यंत आणलं देवाने? संत सावंता माळ्यांचं गाव असणारं आरण, त्या आरणपर्यंत देव आले. आणि तिथं आल्यानंतर म्हणले बास आता पळापळी. आणि त्या माळ्यामध्ये सावंता महाराज आपला कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं त्या ठिकाणी आपल्या कर्मामध्ये रममान होते. शेतीचं कर्म सगळं करत होते. भगवंताचं नामचिंतन अखंड चालू होतं. तुकाराम महाराजांनी जसं म्हटलेलं आहे ना, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. हे कर्म आपलं करत करत तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. या पद्धतीनं भगवंताची सेवा म्हणजे आपल्या कर्मामध्येच ईश्वर पाहत होते. परमात्मा त्यांच्याजवळ आले, पांडुरंग परमात्मा. आणि सावंत महाराजांना म्हणले, सावंत महाराज माझ्या मागं चोर लागलाय म्हणले, धरायला मला पकडायला आलेला आहे म्हणले, मला लपवा कुठेतरी. सावंत महाराजांनी बघितलं प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आलाय, आता याला कुठं लपवायचं? म्हणजे ऊसाच्या पिकात लप म्हणावं, ज्वारीच्या पिकामध्ये लप म्हणावं, का मक्याच्या पिकात सांगावं, कुठंही याला लपवण्याकरता योग्य जागा नाही. हा जर लपवायचा असेल तर याला लपवण्याची एकच जागा आहे, ते म्हणजे हृदय. जनाबाई महाराजांनी जसं म्हणले की हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. अशा स्वरूपानं त्याला हृदयामध्येच बंद केलं पाहिजे. म्हणून सावंत महाराजांनी असं सांगतात, जवळ पडलेला विळा जो होता तो विळा घेतला, आपलं हृदय त्या ठिकाणी विदारण केलं आणि आतमध्ये पांडुरंग रायाला जाऊन लपायला सांगितलं. अशी कथा आहे. त्या चरित्रामध्ये वर्णनाचं करताना म्हणलेलं आहे, हृदय विदारोनी आपुलीनी हाती ठाव दिला माती लपावया. असं पांडुरंग स्वतः सांगतात सावंत महाराजांचं वर्णन करत असताना. जीवावणी पर्यंता हा भक्त सावंता म्हणलेला आहे. माझ्या जीवापेक्षा मला आवडणारा हा भक्त सावंता, असं त्या ठिकाणी पांडुरंगाने तीर्थावळीच्या अभंगात सांगितलंय. तेव्हा देवाला लपायला जागा दिली. आता मंडळी इथंही रूपकच आहे, हे रूपकातनं आपण समजून घ्यायचं आहे. पांडुरंगाला लपवण्याकरता भक्ताला प्रत्यक्ष छाती फाडावी लागते का हो? आणि छाती फाडल्यानंतर तो मनुष्य जिवंत राहील का? आणि त्याच्यामध्ये ते देव घालायचं म्हणजे केवढी मूर्ती देवाची त्या छातीत घालायची? हा सगळा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. तेव्हा लोक आपल्याला असं म्हणतात की या काहीतरी बालिश अशा पद्धतीच्या कथा आहेत. परंतु एक लक्षात ठेवायचं, अध्यात्मातल्या कथा ज्यावेळेला आपण ऐकतो त्यावेळेला त्या रूपकात्मक भाषेत आहेत हे समजून घ्यायचं. इथं देव लपवण्याची जागा हृदयाशिवाय दुसरीकडे कुठं नाही आहे. देव साठवला जातो तो फक्त हृदयामध्ये साठवला जातो. साठविला आहे हृदय संपुटी बाहेर दाकोटी मूर्ती उभा, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा पांडुरंगाला सावंत महाराजांनी विनंती केली असावी की देवा, तुला जर लपायचंच असेल तर माझ्या हृदयरूपी असणाऱ्या पेटीमध्ये तू लपून बस, तिथं कुणाला तू सापडणार नाही. म्हणजे वरून जर बघितलं तर देव दिसत नाही, अंतःकरणात भक्तीच्या भावनेनं बघितलं तर देव दिसतो. हे लपणं म्हणतात देवाचं. तेव्हा भगवंताने त्या सावंत महाराजांच्या छातीमध्ये हृदयामध्ये लपले. आणि मग ते जे तेज पांडुरंग परमात्मा आतमध्ये आल्यानंतरचं जे तेज आहे
ते तेज काय अलौकिक अशा प्रकारचं असतं. माणसाचं तेज सांगत असतं की त्याला कितपत काय प्राप्त झालेलं आहे. आता देव आतमध्ये असल्यानंतर तेज काय सावंत महाराज साधा असेल का? त्या तेजावरनं नामदेव महाराजांनी ओळखलं की म्हणले देव इथंच कुठेतरी आहे. आणि मग सावंत महाराजाला विनंती केली आणि मग देव त्याच्यातून प्रगट झाले. असा तो असणारा कथाभाग आहे. तेव्हा नामदेवराला ही वेगवेगळ्या प्रकारानं देवाने शिकवण दिलेली आहे की बाबा रे, माझी भक्ती कशा स्वरूपाची असते, कोण कोण भक्त मला किती जवळचे आहेत आणि कशी माझी भक्ती करतात, हे नामदेवराला देव दाखवत होते या निमित्तानं. आणि पुन्हा एकदा देव म्हटले, नामा तुला सद्गुरूला शरण गेलं पाहिजे बाबा, त्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही. नामदेव महाराज काय ऐकायला तयार नाहीत. देव म्हणले, अजून तुझी परीक्षा घेऊ का? हो म्हणे देवा, घ्या. झालं. दुसऱ्या दिवशी नामदेव महाराज सकाळी चंद्रभागेचं स्नान केलं. धोतर वगैरे काय, लंगोटी काय नेसायची ती नेसली. हातावर गोपीचंदनाचा खडा घेऊन तळ हातावरतीच गंध उगाळला, डाव्या हातावरती. आणि आता ते उजव्या हाताच्या बोटानं तो कपाळाला माळेला गंध लावायचा. मग गंध उगाळला, तेवढ्यात एक ढास आला आणि तो ढास म्हणा, चिरीट म्हणा, त्या गंधावरती बसलं उगाळलेल्या. नैसर्गिक क्रिया आहे ती. माशा, चिलेट वगैरे बसतं गंधावरती, कशावरती बसतं. आणि नामदेव महाराजांनी ते चिरेट बसले म्हणल्यानंतर उजव्या हाताच्या बोटाची टिचकी मारली त्याच्यावर नकानं. जशी टिचकी मारली तसं ते चिरेट उडून गेलं. तो गंध वगैरे उगाळलेला कपाळाला लावला. काय नित्यनियम होता तो त्यांचा नित्यनियम केला आणि घेतला विना आणि आले मंदिरामध्ये भजना करता. तर भजन सुरू करायचं, पण आधी जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, मग भजनाला सुरुवात करायची. म्हणून आतमध्ये गेले, पायावर डोकं ठेवलं, नमस्कार केला आणि वर देवाच्या तोंडाकडे बघितलं. जसं देवाच्या चेहऱ्याकडे बघितलं तसं नामदेव महाराजांनी कपाळाला हात लावला. देवा देवा म्हणले, काय झाले? कपाळाला एवढा मोठा टेंगूळ, कुठं म्हणले धडकला, कुठं पडला, काय लागलं? देव म्हणले, नामा कुठं धडकलो नाही, कुठं पडलो नाही, काय नाही म्हणले. मग टेंगूळ एवढा मोठा कसा काय आलाय म्हणले? चांगला मोठ्या सुपारी एवढा. अरे म्हणले, माझ्या एका जवळच्या भक्तानंच मला मारलं म्हणले. नामदेव महाराज आश्चर्यचकित झाले. म्हणजे जवळचा भक्तही म्हणताय आणि मारणंही म्हणताय, हे दोन गोष्टी कशा शक्य आहेत? देवाला मारणारा कधी जवळचा भक्त असतो काय? आणि जवळचा भक्त असला तर तो देवाला मारतो काय? घडलंय असं म्हणले, त्याला काय करायचं? म्हणजे नामदेव महाराज म्हणले, मला जरा उलगडून सांगा, असा कोण भक्त आहे की तुमच्या कपाळावर टेंगुळ येईल इतका मारणारा? देव म्हणले, माझ्या जवळच उभा आहे म्हणले तो. नामदेव महाराजांनी इकडं तिकडं आजूबाजूला चारी बाजूला बघितलं. रावळात कोणी नव्हतं त्यावेळेला. आताप्रमाणे पंढरपुरात गर्दी नसायची, कुठं तरी एखादा माणूस दर्शनाला येत होता, बाकी देऊळ रिकामच असायचं, कोणीच नव्हतं. आणि नामदेव महाराज म्हणले, देवा इथं तर कोण नाही. अरे म्हणले, आहे माझ्या जवळच आहे म्हणले तो भक्त. नामदेव महाराजांच्या लक्षात आलं, मीच एकटा जवळ उभा आहे आता. म्हणजे देवा तुला काय म्हणायचं, मी मारलं? आता ते तुझं तू म्हणले. देवा म्हणले, मी कसं मारेन तुम्हाला, काय बोलताय? मग नामदेवरायला देव म्हणले, सकाळपासून काय काय घडलं ते जरा आठवण्याचा प्रयत्न कर. नामदेवरायांच्या काय लक्षात येणार. मग देवाने सांगितलं, सकाळी तो आंघोळ केलीस? हो. गंध उगाळात? हो. गंध लावायच्या अगोदर काय घटना घडली? मग नामदेव महाराज हो म्हणले, गंधावर एक चिरेट येऊन बसलं होतं, त्याला टिचकीनं उडवून गंध लावला. अरे वेड्या म्हणे, ते चिरेट नव्हतं म्हणले, मी चालतो तुझी परीक्षा घ्यायला. आणि मग त्या ठिकाणी तू मला ओळखतो म्हणला होतास, पण तुला नाही ओळखता आलं, तू मला बोटाने टिचकी मारलीस, ते बरोबर माझ्या कपाळावर लागलं म्हणले, आणि तो टेंगुळ आलेला आहे. नामदेव महाराज खजील झाले. म्हणले, देवा सांगायचं तर नाही का म्हणले अगोदर? देव म्हणले, शहाणा जायच म्हणले नामा तू. परीक्षेचा पेपर आधी अशी उत्तरं सांगून काय म्हणले परीक्षा द्यायची असते काय? ते काही कलियुगातल्या परीक्षा आहेत काय म्हणले? आता आधी पेपर फुटायचा आणि मग त्या पेपर लिहायचे, तसं नसतंय म्हणले. तू ओळखतो म्हणला तसं मला ओळखला नाहीच म्हणले, तू नापास झालेला आहेस. अशा प्रकारे अनेक युक्ती प्रयुक्ती करून कसं तरी पांडुरंगाने नामदेवरायांना सद्गुरूंची शरणागती करण्याकरता प्रवृत्त केलं बाबा. आणि मग नामदेव महाराज तयार झाले. देवा एवढं तू म्हणतोयस तर बाबा तुझ्या हट्टाकरता ठीक आहे, मी गुरु करून घेतो, पण सांग म्हणली मी कुठं जाऊ, काय जाऊ? तेव्हा मग त्या ठिकाणी भगवंताने विसोबा केसरांचं त्यांना नाव सांगितलं
फार मोठे अधिकारी आहेत म्हणले ते, आणि त्यांच्याकडे जाऊन तू दर्शन घे. कुठं आहेत? तर ते औंढ्या नागनाथच्या ठिकाणी आहेत असं सांगितल्यानंतर नामदेव महाराज तिथे गेले आणि बघतात तर विचित्र प्रकार त्यांना बघायला मिळाला. काय बघायला मिळालं? त्या गाभाऱ्याच्या आतमध्ये हे झोपलेले होते. पायामध्ये कोल्हापुरी कातड्याचं चप्पल होतं. त्या चप्पलाला तेल घातलेलं होतं, त्यातनं तेल गळत होतं चप्पलमधनं. आणि ते झोपले होते कसे? तर उमऱ्यावरती डोकं ठेवलं होतं आणि शिवलिंग जे होतं त्या ठिकाणी पाय ठेवलेले होते. अशा प्रकारे झोपलेला एक म्हातारा ग्रस्त बघितला. नामदेवरायांची तळपायाची आग मस्तकाला गेली. नामदेवराय तिथनं वाटेल तशा अद्वा त्याला बोलायला लागले. त्यांनी काय नाही, एक नाही दोन नाही, सगळं ऐकून घेतलं. जवळ गेले नामदेव महाराज. बहिरा आहेस काय म्हणले? म्हाताऱ्या, तुला काय ऐकायला येते का नाही? मग त्यांनी डोळे ओढले. काय झालं बाळा, का लागलायस ओरडायला? अरे म्हणले, तू झोपलायस कुठं? पाय तुझे कुठे आहेत काय कळतंय का तुला? म्हणले काय झालं? मला वयाच्या मानानं काही कळत नाही. अरे म्हणले, तू देवळात झोपलायस, गाभाऱ्यामध्ये आहेस देवाच्या, आणि शिवलिंगाच्या ठिकाणी पाय ठेवून झोपलेला आहे, पायात चप्पलही तसंच आहे. असं म्हटल्यानंतर विसोबाने सांगितलं, म्हणले बाळा तू कोण आहेस? म्हणले मी पंढरपूरचा नामदेव शिंपी आहे. म्हणले इकडं कशा करता आलायस? तर मला देवाने पाठवले की ती विसोबा खेचर नावाचे कोणतरी सद्गुरू आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन सांगितलं, आणि इथं येऊन बघितलं हा प्रकार आहे. म्हणले ते कुठं आहेत कोणास ठाऊक म्हणले सद्गुरू. बरं म्हणले, ते सद्गुरू कुठं असतील ते तुला गाठ पडतील म्हणले नंतर, परंतु माझं वय झालंय, आता मला पाय उचलत नाहीत, तेव्हा ते पाय उचल आणि जिथं देव नसेल अशा ठिकाणी माझा पाय ठेव बाळा, तेवढे माझ्यावर उपकार कर. असं म्हटल्यानंतर वास्तविक नामदेव महाराजांच्या मनात नव्हतं ते, पण देवावरच पाय ठेवलेले आहेत म्हटल्यानंतर निदान त्या देवावरचे पाय तरी काढावेत, म्हणून नामदेवरायांनी त्यांच्या पायाला स्पर्श केला. मात्र जसा पायाला स्पर्श केला तसा एखादा विजेचा झटका लागावा, करंट लागावा, तसा मेंदूमध्ये काहीतरी बदल झाला त्यांच्या. आणि बदल झाल्यानंतर थोडीशी विचाराची प्रवृत्ती बदलली नामदेव महाराजांच्या. काहीतरी जाणवायला लागलं वेगळं, पण लगेच काही तसा अनुभव आला नाही. मग ते पाय उचलले, दुसरीकडे ठेवले आणि बघितलं तर त्याच्याही खाली शिवलिंग होतं. पाय ठेवताना काही नव्हतं, पाय ठेवल्यानंतर बघितलं तर खाली शिवलिंग होतं. तिसऱ्या ठिकाणी ठेवले, चौथ्या ठिकाणी ठेवले, असं म्हणतात 12 ठिकाणी पाय उचलून ठेवले तर तिथं प्रत्येक ठिकाणी शिवलिंग होतं. आणि हे ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला नामदेवरायांच्या पूर्ण लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं चिन्ह आहे. म्हणजे हे लक्षण वेगळं आहे, ही भगवंताने मला दिलेली शिकवण आहे म्हणले. आणि मग पायावरती दंडवत घातलं, लोटांगण घातलं. म्हणले मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि माझा त्या ठिकाणी आता तुम्ही उद्धार केला पाहिजे. आणि मग विसोबा खेचराने नामदेवरायाला आलिंगन दिलं. सगळ्या प्रकारचा त्यांची त्या ठिकाणी जे काही संदेह होते, ज्या शंका होत्या, त्या सगळ्याचं निरसन केलं. आणि एकच केलं, मस्तकावरती जसा हात ठेवला तसा त्याला शक्तिपात दीक्षा असं म्हणतात नाथ संप्रदायामध्ये. मस्तकावर हात ठेवला की ते सगळं ज्ञान जे असतं त्यांचं ते त्याच्या मेंदूमध्ये संक्रमित होत असतं, त्याला शक्तिपात म्हणतात. त्याकरता तेवढा अधिकारी सद्गुरू असावा लागतो. आता हल्लीचे सद्गुरू त्यांनी डोक्यावर हात ठेवला तर असलेलं ज्ञान पण निघून जाते, तेवढा अधिकार त्यांचा नसतोच आणि काय करतात, अशी परिस्थिती आहे सध्या. मग ते सगळं ज्ञान नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये आपोआप प्राप्त झालं. आणि मग नामदेव महाराजांनी वर्णन असं केलंय की माझ्या सद्गुरूंनी काय केलं? सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुखमज दाविली डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, असं नामदेव महाराज म्हणतात. किंवा दुसऱ्या एका अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात, अवघी सत्ता आली हातात, अवघी सत्ता आली हातात, नामयाचा खेचर दाता, नामयाचा खेचर दाता, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. नामदेव महाराज म्हणतात की अध्यात्मातली जी सगळी सत्ता आहे, परमार्थातली सगळी सत्ता
आज मला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि आज मी पूर्ण अधिकारी परमार्थातला झालो. अशा प्रकारे नामदेव महाराजांचे ते उद्गार आहेत. याचा अर्थ असा की भगवंतानी पूर्णपणे नामदेवराय खरा पूर्ण भक्त होण्याकरता आवश्यक म्हणून ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या केलेल्या आहेत. सद्गुरूंची कृपा नामदेव महाराजांच्या वरती झाली आणि परत मग नामदेवराय पूर्ण भक्त झालेले आहेत. परत पंढरीला आल्यानंतर देव म्हणले, आता सगळं कळालं का तुला नीट? कळालं म्हणले. देवा, आता तुम्ही माझी कोणती परीक्षा घ्या. आणि मग देवाने एक परीक्षा घेतली. नामदेव महाराज द्वादशी सोडण्याकरता वाळवंटामध्ये रोट्या भाजत होते. ती रोटी भाजून झाली, देवाला नैवेद्य दाखवला, जेवायला बसले. तेवढ्यात कुत्र्याच्या रूपामध्ये देव आले. रोटी पळून घेऊन जाऊ लागले. तेव्हा नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे लागले. कोरड्या रोट्या का खाशी? देवा, कोरडी रोटी खाऊ नकोस, घशात दुखल, तूप लावून खा. देव हसले आणि नामदेवरायासमोर प्रकट झाले, आलिंगन दिलं. आता तू माझा खरा परिपूर्ण भक्त झालास. अशा प्रकारे आपल्या भक्ताला परिपूर्ण करण्याकरता पांडुरंगाने या सगळ्या लीला नामदेवरायांच्या जीवनात घडवून आणल्या आणि नामदेवरायांना पूर्णतेच्या शिखरावरती अशा प्रकारचं लिहिलेलं आहे. असंही नामदेवरायांचं गोड चरित्र मंडळी आपण जरूर संपूर्ण ऐका. व्हिडिओ पूर्ण ऐका. अर्धवट ऐकला तर आपल्याला ते समजणार नाही. तेव्हा हे व्हिडिओ आपण संपूर्ण ऐका. आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्या पर्यंत त्याची माहिती जरूर द्या मंडळी. भेटूया पुन्हा उद्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.